खरं तर धनगरराव आज एक चांगला योग आहे. काल रात्री ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो तर आज तारीख आहे 26/1/26. 100 वर्षानंतर ही परत तारीख आहे. त्यामुळे हा जो योग आहे आणि तो योग्य प्रकारे अभिमन्यू आणि आपण सर्वांनी मिळून साधला. कारण ज्या विचाराने प्रेरित राहून आपण सर्वजण वर्षानुवर्ष काम करता, आम्ही सर्वजण राष्ट्रीयत्वाचा धागा धरून गेली वर्षानुवर्ष हिंदुत्वाची जोड पकडून अनेक वर्ष काम करतो आहे. त्यामुळे तुम्ही ज्या विश्वासाने देवेंद्रजींबरोबर चर्चा करून आज पार्टीमध्ये तुमच्याबरोबरच्या असणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांनी जो प्रवेश केला आहे, मी आपणा सर्वांना एवढीच खात्री देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण पार्टीत प्रवेश केला आहे, आपल्याबरोबर एक सहकारी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या सर्व विषयांना ज्या विश्वासाने आपण आमच्याबरोबर जोडले गेलात त्याहीपेक्षा जास्त विश्वासाने तुम्ही आम्हाला नक्कीच हे सांगत राहाल की आज जे आम्ही पाऊल उचललं ते अतिशय चांगलं आणि योग्य होतं की जे फार वर्षा अगोदर उचललं पाहिजे होतं असं आपण म्हणाल याची मी तुम्हाला खात्री देतो. अनेक विषय तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी पुढे न्यायचे आहेत. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहता की हा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल झाला पाहिजे यासाठी देवेंद्रजी रात्रीचा दिवस करतायत. आमच्यासारखे प्रत्येक कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आवश्यक असणारी जी साथ हवी आहे ती साथ देण्याचा प्रयत्न करतायत. आणि तुमच्यासारखे असंख्य असे कार्यकर्ते की जे त्यांच्याबरोबर वर्षानुवर्ष त्यांना ओळखतात, ते आज या प्रवाहामध्ये जोडले जाणं हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचं आहे. तुम्ही आणि तुमच्याबरोबर आलेला प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक जीवनामध्ये अनेक वर्ष विविध क्षेत्राशी जोडलेला असा हा कार्यकर्ता आहे. त्याचा असणारा अनुभव, त्याचे असणारे सर्वच्या सर्व सहकारी आणि त्यांच्याबरोबर असणारी मोठी असणारी ताकद ही आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जोडली गेली आहे. याचा मला पूर्ण त्याचा ज्याला म्हणतो आपण ज्याची पूर्ण माहिती आहे. आणि म्हणूनच आज अभिमन्यू असं म्हणत होता की 28 तारखेला करूया. मी म्हटलं 28 नको, 26ला करू, लवकर करू. बोलो 2 दिवस अगोदर करू, जेणेकरून आपल्याला पुढील अनेक विषयामध्ये त्याचा फायदा होईल. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना पार्टीमध्ये आज तुमचा प्रवेश झाल्याबद्दल मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि पुन्हा आपणा सर्वांना आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.